ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने अर्जुन समोर आता एक खूप मोठं भयानक सत्य येणार आहे, ते सुद्धा सायलीच्या बाबतीतलं। तर दुसऱ्या बाजूला आता अश्विन प्रियाची चांगलीच उलट तपासणी करणार आहे। आता हे सगळं कसं काय घडतं हे सगळं काही आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहत राहा। तर आता आपण इथे पाहतोय की प्रतिमा आत्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे। प्रतिमा आत्याला आता खूप जास्त रक्ताची गरज आहे, पण प्रियाचा फोन लागत नाही आहे। प्रियाने फोन बंद करून ठेवलेला आहे आणि त्याचवेळी आता सायलीचं आणि प्रतिमा आत्याचं ब्लड ग्रुप मॅच झालेलं आहे आणि म्हणूनच सायलीने आता प्रतिमा आत्यासाठी रक्त दिलेलं आहे। आणि हे सगळं बघून रविराज काकांना खूप जास्त भरून आलेलं आहे। तर सायली मात्र आपल्याला प्रतिमा आत्यांसाठी काहीतरी करता आलेलं आहे या भावनेतच खूपच जास्त खुश आहे आणि ती आता अश्विनला म्हणते, अश्विन भाऊजी, माझं जितकं रक्त लागेल तितकं घ्या तुम्ही, मला काहीच हरकत नाही, पण प्रतिमा आत्यांना लवकर लवकर तुम्ही बरं करा। त्यावर अश्विन तिला सांगतो, काळजी करू नकोस, होईल लवकर सगळं व्यवस्थित। आणि मग आता अश्विन हा ताबडतोब प्रतिमा आत्यासाठी सायलीचं ब्लड काढून घेतो आणि मग प्रतिमा आत्याला ब्लड चढवलं जातं। तर दुसऱ्या बाजूला फोन वगैरे बंद करून प्रिया ही नागोबाला भेटायला गेलेली असते। आता नागोबाला भेटायला जाण्याच्या अगोदर प्रियाने काय केलेलं असतं, ती त्या वकिलाच्या ऑफिसला गेलेली असते जिथे जाताना अर्जुनने तिचा पाठलाग केला होता आणि तिथे जाऊन तिने त्याला सगळं खरं सांगितलं होतं की माझ्या कुठल्याही पुण्याच्या मैत्रिणीची केस वगैरे काहीही नाही आहे, तर मला तुमच्याकडे नागराज किल्लेदारांची केस द्यायची आहे। नागराज किल्लेदार म्हणजे तीच व्यक्ती जिने स्वतःच्याच भावाचा आणि त्याच्या कुटुंबाचा घास घेण्याचा प्रयत्न केलाय, त्यांना बाहेर काढायचं आहे। त्यावर आता तिला वकील साहेब विचारतात, पण तुम्हाला त्यांना का बाहेर काढायचं आहे, तुम्ही कशासाठी एवढी धडपड करताय? त्यावेळी प्रिया सांगते, हे बघा वकील साहेब, ते सगळं मी का करते, कशासाठी करते या सगळ्याशी मला वाटत नाही तुमचा काही संबंध आहे। तुमचा संबंध फक्त तुमच्या फीजवळ आहे आणि तुम्ही केस घेतली पाहिजे असं मला वाटतं, त्यात तुमचा फायदा आहेच की। वकील साहेब म्हणतात, ठीक आहे। त्यावर प्रिया म्हणते, पण मला निकाल 100% हवा आहे, काहीही करून नागराज किल्लेदारांना तुम्हाला सोडवावंच लागेल। त्यावर वकील साहेब सांगतात, तुम्ही काळजी करू नका, नागराज किल्लेदारांना सोडवण्यासाठी आम्ही वाटेल ते सगळं करू। त्यानंतर मग प्रिया आता इकडे नागोबाला भेटायला येते। ती आता एंट्री करते आणि नागोबाकडे येते आणि नागोबाला म्हणत असते, नागराज काका, तुम्हाला सांगू का, तुमच्यासाठी एक खूप मोठी महत्त्वाची गुड न्यूज आहे। अहो, एवढे दिवस मी तुमच्यासाठी वकील शोधत होते आणि आता फायनली मला तुमच्यासाठी वकील सापडलेला आहे। एक वकील तुमची केस घ्यायला तयार झाला आहे आणि तुम्हाला इतकंच सांगते की तो वकील मला म्हणाला आहे की तो 100% तुम्हाला तुरुंगाच्या बाहेर काढेल म्हणजे काढेलच आणि त्याने मला शब्द दिला आहे की तो तुम्हाला लवकरात लवकर सोडवेल। काका, आता बघा, मी एवढं सगळं तुमच्यासाठी करते, मग आता तुम्ही माझ्याबद्दल कोणाला काहीही सांगणार नाही ना? बोला ना काका, आता तुम्ही काही कोणाशी बोलणार नाहीत ना? काका बोला ना। त्याबरोबर लगेचच आता नागराज म्हणतो की हे बघ, जोपर्यंत तू मला इकडनं बाहेर काढत नाहीस तोवर मी काय करू शकतो आणि काय नाही हे मी सुद्धा तुला सांगू शकत नाही। जेव्हा मी इकडनं बाहेर पडेन ना, त्यानंतरच मी काय ते बोलू शकतो। पण हो, आता कशी वटणीवर आलीस ग? एवढे दिवस तुला वकील मिळत नव्हता, तुझं काम बनत नव्हतं, पण आता जेव्हा तुला म्हटलं, तुझं सत्य सगळ्यांच्या समोर आले, जसा तुझ्या गळ्याला फास पकडला तशी बरोबर चटाचट हालायला लागलीस की नाही, तसा पटकन तुला वकीलही सापडला। हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेवायचं, पाण्यात राहून मगरीशी वैर घ्यायचं नाही, नाहीतर काय होतं माहिती आहे, ती मगर गिळून टाकते। आणि मी तर मगरीपेक्षाही खतरनाक जर कुठला प्राणी असेल ना, तो आहे। अगं, मी जर स्वतःच्या सख्ख्या भावाला, त्याच्या बायकोला, त्याच्या मुलीला नाही सोडलं तर तू कोण आहेस? तुला माहिती आहे, रविराज दादाने मला कधीपासून सांभाळलं आहे? आमचे आई बाबा गेले तेव्हा मी शाळेत होतो, तेव्हापासून त्याने मला सांभाळलं आहे। हवं नको, काय पाहिजे, लाड, सगळं त्याने बघितलं, केलं माझ्यासाठी। पण मी काय केलं? मी त्याचा जीव घ्यायला सुद्धा कमी केलं नाही। मग तू काय आहेस माझ्यासाठी? तुझं गुपित बाहेर काढायला मला कितीसा वेळ लागणार आहे? प्रिया म्हणते, काका हो असं काय बोलताय? नाही, मला मान्य आहे त्या रविराजने तुमच्यासाठी खूप काही केलं,
पण त्या किल्लेदारने तुम्हाला त्याची प्रॉपर्टी दिली नसती ना. पण मी बघा, मी त्याची प्रॉपर्टी तुम्हाला मिळवून द्यायला मदत केली. तुमच्यासाठी मी आत्ता वकील बघते. याआधीसुद्धा आपण किती कांड मिळून केलेले आहेत आणि आता तुम्ही मला फसवणार बोलताय. नाही हो काका, नाही. आणि मी जर सापडले तर मग तुमचं सगळं सत्य बाहेर येईलच की. मला खोटी तन्वी म्हणून तुम्हीच इकडे आणलं होतं वगैरे. तुमचं सगळं सत्य समोर येईल आणि मग तुमचे बाहेर पडण्याचे सगळे चान्सेस संपतील. त्यामुळे असं काहीही करू नका प्लीज. तर दुसऱ्या बाजूला आता इन्स्पेक्टर सावंत हे पोलीस चौकीत पोहोचलेले असतात आणि आता त्यांना समजतं की प्रिया ही नागराजला भेटायला आलेली आहे, कारण ते रजिस्टरवरती प्रियाच्या नावाची एंट्री बघतात. मग आता ते विचार करतात की जाऊ देत, ती त्यांची पुतणी आहे, काही कामास्तव आली असेल. पण आता एका मर्डर केस संबंध इकडे एक केसमध्ये एका गुन्हेगाराला आतमध्ये तुरुंगात टाकलेलं असतं, पण तो गुन्हेगार कबुली देत नसतो आणि त्याला खूप मारलेलं असतं, तरीही तो त्याचं तोंड उघडायला काही तयार नसतो. मग आता इन्स्पेक्टर सावंतांना काहीही करून त्याचं तोंड उघडायचं असतं, कारण कोर्टात तर त्याने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिलीच पाहिजे असं असतं. मग आता त्यासाठी इन्स्पेक्टर सावंत हे अर्जुनची मदत घ्यावी असा विचार करतात आणि आता ते अर्जुनला कॉल करतात आणि मला एका केससाठी तुमची मदत हवी होती, तुम्ही मला भेटू शकता का आत्ता असं विचारतात. त्यावेळी अर्जुन आता इन्स्पेक्टर सावंतांना म्हणतो, मला तुमची मदत करायला नक्कीच आवडलं असतं इन्स्पेक्टर, पण खरं तर मी सध्या खूप मोठ्या एमर्जन्सीत आहे. माझ्या प्रतिमा आत्याचा म्हणजेच रविराज किल्लेदार, ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांच्या बायकोचा खूप मोठा अपघात झाला आहे आणि त्यामुळे आम्ही सध्या सगळेजण मेडिकल एमर्जन्सीमध्ये आहोत, हॉस्पिटलमध्ये आहोत. त्यावर इन्स्पेक्टर सावंत विचारतात, कसा काय अपघात झाला? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, गाडी वगैरेने अपघात झालेला नाही आहे, अपघात म्हणजे एक ॲक्सिडेंट झाला आमच्या घरामध्येच त्यांचा छोटासा. त्यावर लगेचच आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, अरे मग हे आश्चर्यच आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय झालं इन्स्पेक्टर सावंत? त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात की अहो, त्यांची मुलगी तन्वी किल्लेदार ही सध्या आमच्या पोलीस स्टेशनमध्ये नागराज किल्लेदार यांना भेटायला आली आहे आणि तुम्ही सांगताय की तिच्या आईचा एवढा मोठा अपघात झाला आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, काय तन्वी तिकडे आहे? इन्स्पेक्टर, तुम्ही एकदा पुन्हा नक्की खात्री करून घेऊन मला सांगू शकता का की खरोखर ती तन्वीच आहे म्हणून आणि तन्वी तिथे आली आहे म्हणून? नाही म्हणजे काय आहे ना, कधी मिसअंडरस्टँडिंगसुद्धा होऊ शकतं ना आपलं, म्हणून म्हणतो एकदा तुम्ही तपासून बघताय का? त्याबरोबर लगेचच इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की अहो, काय बोलताय तुम्ही अर्जुन सुभेदार, मी अगदी व्यवस्थित बघितलं आहे, ती तुमची वहिनी तन्वीच आहे आणि ती नागराजबरोबर बराच वेळ झाला काहीतरी बोलते. मला वाटलं तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट माहीत असेल. अर्जुन म्हणतो, नाही, थँक्यू सांगितल्याबद्दल. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्ही सध्या मला मदत जरी करू शकत नसलात तरी एकदा का तुमच्या आत्यांना बरं वाटलं की त्यानंतर तुम्ही माझी मदत करालच अशी मला आशा आहे. अर्जुन म्हणतो, येस ऑफकोर्स, मी तुमची मदत नक्कीच करेन. केस काय आहे असं म्हणालात? त्यावर मग ते सांगतात की एक गुन्हेगार आहे ज्याने खून केला आहे, ज्याच्या विरोधातले सगळे पुरावे आम्हाला मिळालेत, पण तो गुन्हेगार तोंड उघडायला तयार नाही आहे कोर्टात, तो खरं बोलणार नाही आहे. त्याच्याकडनं आम्हाला खरं वधवून घ्यायचं आहे, खरं काढून घ्यायचं आहे, त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी होती. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी 2 दिवसात येऊन भेटतो तुम्हाला आणि बोलतो त्या गुन्हेगाराबरोबर सुद्धा, मे बी मला काही सांगत असेल तर बघूया. त्यावर मग अर्जुनला लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात, बरं ठीक आहे, आणि मग तो फोन ठेवतो. अर्जुन आता विचार करतो, हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे तन्वीच्या आईचा जीव जातोय, ती एवढ्या मोठ्या संकटात आहे आणि तन्वीला त्याचं काही पडलेलं नाही आहे, तर तन्वी ही तिकडे गेली आहे त्या नागराजला भेटायला आणि सायली, जिचा प्रतिमा आत्याशी काही संबंध नाही आहे, तिचा जीव एवढा तुटतोय प्रतिमा आत्यासाठी, तिला एवढं वाईट वाटतं आहे. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे प्रतिमा आत्याचं आणि सायलीचं ब्लड ग्रुपसुद्धा कसं काय मॅच होऊ शकतं? नाही, नक्कीच या सगळ्या मागे ना काहीतरी गडबड आहे. अनायसे दोघीही हॉस्पिटलमध्येच आहेत, तर दोघींचीही DNA टेस्ट मी करून घेऊ का? नाही, नको, न कळत अशी DNA टेस्ट करून घेणं चुकीचं आहे, पण माझ्याकडे सध्या पर्यायही नाही आहे असा विचार करत अर्जुन आता त्यांची DNA टेस्ट करून घेतो आणि अर्जुनच्या समोर जो निकाल येतो त्याने आता अर्जुन धस्तच होतो, कारण ते DNA रिपोर्ट मॅच झालेले असतात. पण अर्जुन हा सर्व रिपोर्ट आणि हे प्रकार कोणाला न सांगता आणखीन काहीतरी पुरावे गोळा केले पाहिजे असा विचार करतो. तर तोपर्यंत आता प्रिया जी असते ती आता पोहोचलेली असते हॉस्पिटलला आणि आता प्रिया म्हणत असते, अश्विन कशी आहे रे आई? आता आईला बरं वाटतंय ना? आई आली ना शुद्धीवर? खरं तर प्रिया आता
मुद्दामच उशिरा आलेली असते, जेणेकरून तोपर्यंत रक्तबिक्ताची सगळी सोय झालेलीच असेल. त्यावर अश्विन म्हणत असतो, तन्वी कुठे होतीस तू आणि तुला काही अक्कल वगैरे आहे का? मी किती फोन करतोय तुला, तुझा फोनसुद्धा लागत नाही आहे. काय प्रकार आहे हा सर्व? मला तुझा मोबाईल दाखव पहिला. मोबाईल कुठे आहे तुझा तन्वी? बघू बरं. त्याबरोबर प्रिया मोबाईल काढते आणि म्हणते, अरे चा माझा मोबाईल तर स्विच ऑफ आहे. अश्विन म्हणतो, तू मोबाईल का स्विच ऑफ केला आहेस तन्वी? त्याबरोबर प्रिया म्हणू लागते, अरे अश्विन, मोबाईल स्विच ऑफ मी काय माझ्या मर्जीने केला नव्हता. अरे काल मी दिवसभर कामच करत राहिले ना होळीच्या दिवशी, त्यामुळे मला मोबाईल चार्जिंग करायचा आहे ही गोष्ट लक्षातच नाही राहिली आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडला आणि मग तर माझं पूर्ण भानच हरपलं. त्याबरोबर अश्विन म्हणतो, बरं ठीक आहे, कळलं मला, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे तन्वी की तू आत्ता कुठे होतीस? मी तुला एवढे फोन केले, तू एकही फोन का नाही उचललास? काय चाललं आहे तुझं? तुला कळतं का तुझ्या आईची एवढी वाईट अवस्था आहे, तिला कधीही कसलीही गरज लागू शकते, तू तिच्या जवळ थांबायला हवंस. असं तुला वाटलं नाही का? ती बिचारी सायली वहिनी बघ, ती दिवसभर रात्रभर इथे प्रतिमातेच्या उषा पायथऱ्याला बसून आहे आणि तुझं काय? तू तिची सख्खी जन्म दिलेली एकुलती एक मुलगी आहेस, तुला तुझ्या आईची पर्वा नाही आहे का? तुला असं वाटलं नाही का की आपण सुद्धा आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे, आपण आपल्या आईची सेवा केली पाहिजे, तिच्याजवळ बसून राहिलं पाहिजे? त्यावर प्रिया सांगते, मी आईसाठीच प्रार्थना करायला मंदिरात गेले होते, मी नवस बोलायला गेले होते. तर इकडे आता अर्जुनला DNA रिपोर्ट्स मिळाल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याच्या डोक्यात राहून सतत त्याच गोष्टी फिरत असतात. प्रत्येक वेळी प्रतिमा आत्याच्या आणि सायलीच्या प्रत्येक गोष्टीत अगदी साम्य कसं कळतं? अर्जुन विचार करतो, सायलीच्या आणि प्रतिमा आत्याच्या किती सवयी एकसारख्या आहेत. स्वयंपाक बनवण्यापासून, घर आवरण्यापासून, नीटनेटकेपणापासून, अगदी खाण्याच्या पद्धतीपासून ते माणसांवर प्रेमाने वर्षाव करण्यापर्यंत त्यांचे गुण सारखेच आहेत. आणि तन्वी मात्र या सगळ्याच्या प्रिया मात्र या सगळ्याच्या किती विरुद्ध आहे. नाही म्हणजे तिला माणसांशी ना धड बोलण्याची पद्धत आहे, तिला ना स्वयंपाक बनवता येत, तिला ना समोरच्याचा आदर करता येत, ना लहानांशी चांगलं वागता येत. मग ती कशी काय असू शकते प्रतिमातेची मुलगी? या विचारांमध्ये अर्जुन मग्न असतो. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया ही अश्विनला म्हणत असते, अश्विन, अरे प्रत्येकाला आपल्या आईची जीवाची काळजी असतेच आणि मला तर माझ्या आईची खूप जास्त काळजी आहे. अरे पण बाबांचं बघितलंस ना, बाबा म्हणाले कसे की कुणीही यायचं नाही, फक्त एकटी सायली येणार म्हणून मग मीच हॉस्पिटलला आले नाही. उगाच मला वाटलं मी जर हॉस्पिटलला हट्ट करून आले आणि आईला काही झालं तर बाबा उगाचच्या उगाच सगळा दोष मला देतील आणि म्हणून मी कधीपासून देवळात बसून होते, देवळाला साकडं घालत होते की माझ्या आईला लवकर बरं कर, माझ्या आईच्या पाठीशी उभा राहा वगैरे. पण शेवटी आता माझं हृदय राहतच नव्हतं, असं वाटत होतं कधी माझ्या आईला भेटते, म्हणून मी इथे आले शेवटी. त्याबरोबर आता इकडे चैतन्याला सुद्धा काळजी वाटत असते. मग चैतन्यसुद्धा आता अर्जुनला भेटायला येतो हॉस्पिटलला आणि आता तो विचारत असतो, अर्जुन आता कशी आहे प्रतिमा आत्यांची तब्येत, त्या ठीक आहेत ना? त्यावर अर्जुन म्हणतो, हो आता तरी व्यवस्थित आहे प्रतिमा आत्याची तब्येत. नाही म्हणजे खूप जास्त ब्लड लॉस म्हणजे झाला नसला तरी ब्लड कमी झालं होतं तिचं. त्यावर आता चैतन्य म्हणतो, ब्लड लॉस कसा होईल? त्यांना तर काही लागलंच नव्हतं. अर्जुन म्हणतो, अरे चुकून माझ्या तोंडातून शब्द निघून गेला, म्हणजे तिच्या अंगात रक्त कमी झालं होतं, तिला रक्त चढवण्याची गरज होती आणि सायलीने दिलं रक्त. त्याबरोबर आता चैतन्य म्हणतो, अर्जुन काय झालं आहे? तू एवढं चुकत नाहीस कधी, आज तू चुकतोयस खूप जास्त, म्हणजे नक्कीच तुझा मूड काहीतरी वेगळा आहे. काही झालं आहे का? सांग ना मला. अर्जुन विचार करतो, काय करू? चैतन्याला घडलेल्या गोष्टींबद्दल सगळं सांगून टाकू का? नाही नको, आता इतक्यात काहीच सांगायला नको. मला आधी आणखीन पुरावे गोळा केले पाहिजे, काय खरं काय खोटं ते बघितलं पाहिजे. माझ्याच डोळ्यांवर अजून विश्वास नाही आहे. असं म्हणत विचार करत तो चैतन्याला काही नाही असंच आपलं असं म्हणत गप्प राहतो. तर दुसऱ्या बाजूला पूर्णा आजींना सुद्धा आता खूप जास्त काळजी वाटत असते प्रतिमाची. त्यासाठी त्या आता देवाकडे प्रार्थना करत असतात की देवा बाप्पा, अरे काय माझ्या कुटुंबाच्या, माझ्या मुलीच्या पाठी लावलेला आहेस? आता कुठे एवढ्या वर्षानंतर ती आम्हाला भेटलेली आहे, आता कुठे सगळं वातावरण छान प्रसन्न मंगलमयी होत चाललं होतं, तर पुन्हा तू माझ्या प्रतिमाच्या वाट्याला हे काय आणलंस? एकदाची तिला ह्या सगळ्यातनं लवकर बरी कर, तिला घरी पाठव आणि पुन्हा तिच्यावर तुझी कृपादृष्टी ठेव. माझ्या प्रतिमाला आता काही म्हणून काही होऊन देऊ नकोस. लवकरात लवकर तिला बरं कर,
तिच्याशिवाय हे घर, हे कुटुंब अपूर्ण आहे रे बाबा. तर दुसऱ्या बाजूला रविराज काकांना सुद्धा काळजी वाटत असते. ते आता प्रतिमा आत्यांच्या जवळच बसून असतात आणि ते प्रतिमा आत्यांचा हात हातात घेऊन असतात आणि ते प्रतिमा आत्यांशी बोलत असतात. ते प्रतिमा आत्याला म्हणत असतात, प्रतिमा तुला काहीही झालेलं मला सहन नाही होणार, तुला माहिती आहे ना. आणि आता बाद झालं, पुरे झालं. किती दिवस अशी झोपून राहणार आहेस? उठ बरं आता तू. प्रतिमा तुला जर काही त्रास होत होता तर तू माझ्याशी बोलायला हवं होतंस ना, मला सगळं सांगायला हवं होतंस. कशासाठी तू एवढे दिवस गप्प राहिलीस? का तू उगाचच्या उगाच त्रास सहन केलास? प्रतिमा तुला माहिती आहे मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. प्रतिमा उठ ना. तुला माहिती आहे सगळ्यांना तुझी किती काळजी वाटते येते. सगळ्यांना असं वाटतं आहे की तू लवकरात लवकर शुद्धीवरती यावीस. खरं तर माझंच चुकलं, मी तुझ्यावरती लक्ष द्यायला हवं होतं. मला वाटत होतं की नागराज जे काही वागला त्यामुळे फक्त तुला थकवा आला आहे आणि मी दुर्लक्ष केलं. प्रतिमा तर दुसऱ्या बाजूला आता प्रियावरती अश्विनने विश्वास ठेवलेला नसतो. त्यामुळे आता इकडे प्रियाची खूप जास्त चिडचिड होत असते. प्रिया विचार करत असते, शिट कसा बसा एवढ्या दिवसांनी ह्या अश्विनला घोळात घेतला होता, पण आता पुन्हा एकदा मी त्या नागोबाला भेटायला जाऊन खूप मोठी चूक केली. आणि आता हा अर्जुन आणि सायली त्याचबरोबर हा अश्विनसुद्धा आता माझ्यावरती नाराज आहेत. नाही म्हणजे सायली आणि अर्जुनचं तर ठीकच आहे, पण हा अश्विन तरी कमीत कमी माझ्या बाजूने असायला हवा. काहीही करून अश्विनला लवकरात लवकर पुन्हा मला मनवावंच लागेल. अश्विन माझ्या बाजूने असल्याशिवाय माझं सुभेदारांच्या घरात काहीही चालणार नाही आहे किंवा टिकणारही नाही आहे. मी अश्विनला मनवण्यासाठी मला आता आणखीन पुन्हा गोड गोड वागण्याचं नाटक करावं लागणारच आहे, असा विचार आता ती करत असते. पण ती म्हणत असते एका बाजूला मी जे केलं ते बरंच होतं. जर मी निघून गेले नसते तर मी कसं रक्त दिलं असतं? काहीही झालं असतं तरी माझं रक्त तर त्या अर्ध्या मेंदूबरोबर मॅच झालंच नसतं, कारण मी तिची मुलगी नाहीच आहे. तिची मुलगी ती सायलीच आहे, म्हणूनच तर त्या सायलीचं तिच्याबरोबर रक्त मॅच झालं. पण मरू दे, आता मला सगळ्यांच्या मनात हीच गोष्ट बिंबवावी लागणार आहे की मी त्या अर्ध्या मेंदूसाठीच देवळात गेले होते. तर दुसऱ्या बाजूला सायली आता रक्तदान वगैरे करून झाल्यानंतर देवाकडे प्रार्थना करत असते की देवा बाप्पा, हे जे काही आमच्या प्रतिमा आत्याच्या मागे तू संकट लावलेलं आहेस ना, सतत प्रतिमा आत्यांची जी काही अवस्था वाईट असते, तब्येत खराब असते, ते सगळं एकदाचं नाहीसं कर आणि आमच्या प्रतिमा आत्या अगदी धडधाकट राहू दे. पूर्वीच्या सारख्या प्रतिमा आत्यांना काहीही झालेलं मला सहन होणार नाही. रादर माझ्या कुटुंबातल्या कुठल्याच माणसाला काहीच होऊ देऊ नको. सगळ्यांवरती तुझा आशीर्वाद असू दे, तुझी कृपादृष्टी असू दे. होलिके माते, आज तुझ्याबरोबर तू सगळ्यांचं दुःख, सगळ्यांचा त्रास, सगळ्यांच्या इडापिडा सगळं घेऊन जातेस असं म्हणतात. मग त्याचबरोबर तू आमच्याही घरातलं सगळं नैराश्य घेऊन जा, अशी प्रार्थनासुद्धा सायली करत असते. तर दुसऱ्या बाजूला आता लगेचच प्रतिमा ही पूर्णा आजीकडे येते आणि पूर्णा आजीला सांगते, पूर्णाई आता तुम्ही काहीही काळजी करू नका, प्रतिमाला लवकरात लवकर बरं वाटेल. मला अर्जुनचा फोन आला होता आणि अर्जुनने मला सांगितलं आहे की प्रतिमाला रक्त कमी पडत होतं, पण सायलीने रक्त दिलं म्हणून सायलीचा आणि प्रतिमाचा ब्लड ग्रुप सेम निघाला, ओ निगेटिव्ह, आणि त्यामुळे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. आता उगाचच्या उगाच तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. नमस्कार करून प्रार्थना करत असलेल्या सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो अर्जुन आणि अर्जुन सायलीला म्हणतो, बायको तुझ्या डोळ्यात अश्रू का आहेत? सायली म्हणते, काय माहितो का, पण प्रतिमा आत्यांना थोडा जरी त्रास झाला ना तर मला खूप वाईट वाटतं. मी त्यांना त्रासात नाहीच बघू शकत. म्हणजे अगदी आपल्या आईला, आपल्या सख्ख्या आईला त्रास झाल्यावर जितका त्रास होईल ना एखाद्या मुलीला, मला तसं वाटतं प्रतिमा आत्यांना त्रास झाल्यावर. मग अर्जुन सायलीला जवळ घेतो मिठीत आणि आता मात्र पुन्हा तो त्या विचारांमध्ये हरवून जातो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.